नमस्कार, मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामाजिक बदलाचे अभ्यासक असलेले प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड. खूप स्वागत आहे मॅक्स धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये आपलं. आणि आम्ही चर्चा करणार आहोत, खास करून त्यांना तेच प्रश्न राहतील की महाराष्ट्रामध्ये खूप जातीय वेगवेगळे मुद्दे कायम चर्चेत असतात. कधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण. तर प्रत्येक जात समूहाचे वेगवेगळे मुद्दे असतात आणि ते लोकसभा आणि विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत प्रभावी ठरतात. त्यात गेल्या काही वर्षांमध्ये किती बदल झाले, कसे बदल झाले आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या समाज जीवनावर आणि राजकारणावर होऊन त्याचा दूरगामी परिणाम कसा होत गेला आणि त्यातले ट्रेंड्स कसे कसे दिसत आले, पुढे आले आपल्या समोर, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये लोकसभेची निवडणूक आपण पाहिली, त्यातला दलित व्होट बँक जर आपण घेतला तोही पाहिला. आता विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय वाटतं, त्यात काही बदल झाले, त्यांचा कल कुणाकडे आहे, ते कसा विचार करतात की कुणाला मतदान द्यायचं? खरं म्हणजे माझ्या मते आपण एक दोन गोष्टी बद्दल थोडासा विचार करूया. आपण म्हणतात त्या पार्श्वभूमीवर पहिला मुद्दा असा आहे की भारतीय समाज मन जे आहे ते नेमकं काय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एकूण ग्रंथ संपदामध्ये लिहिलेला आहे. त्यांच्या ॲन्युलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की भारतीय समाज हा जात समाज आहे, कास्ट सोसायटी आहे. आणि भारतीय समाज जात समाज असल्यामुळे या समाजाचं एक जिन्सी असं काही मत नाही किंवा या समाजाचं एक जिन्सी असं काही स्पिरिट नाही, सोशल कॉमन स्पिरिट नाही. माझा मुद्दा हा आहे की भारतीय समाजाचं जात वास्तव हे आजही टिकून आहे आणि हे वास्तव निवडणुका आणि तत्सम गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते प्रखरपणे जाणवतं. परंतु जात वास्तव हे देशामध्ये, राज्यामध्ये लोकांच्या दैनंदिन खाजगी आणि सार्वजनिक आयुष्याचा भाग आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे खाजगी आणि सार्वजनिक, पब्लिक आणि प्रायव्हेट, हे जे कास्ट सोसायटीचं वास्तव जे आहे, हे जात वास्तव मला स्वतःला असं वाटतं की निवडणुकीच्या काळात आणखी जास्त प्रभावीपणे प्रचलित रूपात ते वेगवेगळ्या परिभाषेत व्यक्त होतं. आणि ते व्यक्त होत असताना त्याचे प्रश्न, ज्या त्या जात समूहाचे प्रश्न वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या स्तरावरती ते मांडले जातात. उदाहरणार्थ आपण आता असं म्हणालात की वेगवेगळ्या जात समूहाचे प्रश्न, आता उदाहरणार्थ धनगर समाजाचा एस टीमध्ये असणारा समावेश असेल, शेड्यूल कास्टमध्ये क्लासिफिकेशनचा मुद्दा असेल, किंवा इथल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये येण्याचा मुद्दा असेल, इथल्या जनरल कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूसी सारखं नवीन रिझर्वेशन पुढं आलं असेल. तर मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही एका अर्थानं ह्या ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्युरोक्रॅटिक कॅटेगरीज बनलेल्या आहेत जात समूहाच्या, ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्युरोक्रॅटिक कॅटेगरीज ह्या पुढे पॉलिटिकल कॅटेगरीज म्हणून संचलित होत आहेत. आणि पक्षीय राजकारण ह्या राजकीय आणि सामाजिक जात समूह जे आहेत ते प्रचलित अर्थानं त्याचा वापर करतात आणि पक्षीय राजकारणात निवडणुकीच्या वेळेस ज्या त्या निवडणुकीचा जो काही समाज व्यवहार असेल त्या राजकीय व्यवहारात या जात समूहाला ते त्याचं एक ध्रुवीकरण करतात किंवा त्या जात समूहाला सोयीनुसार जोडतात आणि मग तो डावा, उजवा, सेंट्रिस्ट असं त्याचं एक ध्रुवीकरण होताना आपल्याला दिसतं. महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की संविधान बचावाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. आता भाजप म्हणत होते की हा चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही पाहिलं असेल की या गेल्या काही दिवसांच्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधान बचाव असा स्वतःच नारा घेऊन जाहिरातीच्या रूपामध्ये ते लोकांसमोर निवडणुकीत विधानसभेच्या जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हे पुरतं माहित होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बौद्ध, दलित आणि आंबेडकरांना मानणारे वेगवेगळे घटक या राज्यातले आणि मुस्लिम सुद्धा हे याच मुद्द्यावर त्यांनी महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली आणि 30 नव्हे आता 31 म्हणजे त्यांचा अपक्ष फोडून इतके खासदार त्यांचे निवडून आले तिन्ही पक्षांचे मिळून. सो या निवडणुकीमध्ये भाजपनं त्याचा धसका घेतला आहे. मग संविधान बचावाचा नारा पुन्हा किती तीव्रतेने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दलित व्होट बँक मध्ये काही बदल
होण्याची शक्यता आहे का? बरोबर. महत्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे मी म्हणालो तसं भारतीय समाज हे जी माणसं अपमानित आणि मानखंडनेचे जीवन जगत होते अशा माणसाला मुक्ती ही फुले आंबेडकरी विचाराने मिळालेली आहे आणि त्याचबरोबर त्या मुक्तीचं संरक्षण हे इथलं कॉन्स्टिट्यूशन करतं. अशी ती एक संरचना आहे. म्हणजे ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे की महात्मा फुले शेतकऱ्याचा आसूड लिहितात, गुलामगिरी लिहितात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅनिलेशन ऑफ कास्ट लिहितात, जेनेसिस ऑफ कास्ट लिहितात, त्यांचे फायनान्सचे थॉट आहेत, म्हणजे इकॉनॉमिक रायटिंग्स आहे. पण त्याच वेळेस बाबासाहेब हे लिगल टेक्स्ट लिहितात. मग ते साऊथ ब्युरो कमिशनचा रिपोर्ट अच्छा. असेल किंवा बाबासाहेबांनी जो 1932चा स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा ग्रंथ असेल, तर एका अर्थानं स्टेट अँड मायनॉरिटी ही मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे. तर आणि मग बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन लिहितात. तर माझा मुद्दा हा आहे की जी माणसं बहिष्कृत आहेत, सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या परिघाबाहेरची माणसं आहेत आणि ज्या माणसाच्या वाट्याला मानखंडनेचं जीवन आलेलं आहे, अशा माणसाच्या आणि समुदायाच्या न्याय हक्काचं संरक्षण हे संविधान करतं. आणि मागच्या 10 वर्षामध्ये खरं म्हणजे आपल्याकडे हा जो काही मल्टी पार्टी बहुपक्षीय व्यवस्था ही याच्यासाठी आहे की भारतीय समाज हा जात समूह आहे आणि प्रचंड मोठ्या स्वरूपात डायव्हर्सिटी आहे. पण जेव्हा केव्हा राजकीय एका अर्थानं एक पक्षीय राजकारण सर्वच लिबरल इन्स्टिट्यूशनवरती ताबा मिळवतंय, एक पक्षीय राजकारण सर्वच राजकीय प्रक्रियेचं एका अर्थानं अधिसत्ताकरण करतंय असं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस एका स्वरूपाची भीती निर्माण होते. आणि मग एखाद्या राजकीय पक्षाचा नेता बोलल्यानंतर त्याचा समाजात जो त्याच्या जी प्रतिक्रिया येतात किंवा राजकीय पक्षाचा नेता बोलल्यानंतर प्रसार माध्यमातून जी चर्चा होते, मला स्वतःला असं वाटतं की आपण म्हणालात ते नॅरेटिव्ह एका अर्थानं सेट झालं होतं. परंतु ही गोष्ट खरी आहे की भाजपा, काँग्रेस किंवा कोणताही पक्ष असेल, भारतामध्ये राजकीय प्रक्रियाचं संरक्षण करायचं असेल तर त्यांना संविधान सुरक्षित ठेवूनच ते करता येईल. त्याच्यामुळे तो नॅरेटिव्ह होता आणि तो नॅरेटिव्ह सेट होऊ नये याची भाजपच काय कोणत्याही पक्षाला काळजी घ्यावी लागेल. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की याची काळजी घेणं हे एका अर्थानं राजकीय लोकशाहीसाठी आणि राजकीय पक्षीय राजकारणासाठी सुद्धा सोयीचं आहे, समाज मनाच्या हिशोबाने हिताचं आहे. आता निवडणुका कशासाठी असतात की जनतेचे योग्य प्रतिनिधी निवडून द्यावे आणि त्या सर्व समाजांना घेऊन तो प्रतिनिधी पुढे जावा आणि ते राजकारण पुढे जावं, सरकार प्रगतिशील राहावं, वेगवेगळ्या घटकांना त्यांनी न्याय द्यावा. पण संविधानाचा मुद्दा हे जे काही नॅरेटिव्ह होतं हे सेट केलं गेलं असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्याचा त्यांना खूप फटका बसला. पण मुळात हे सगळं करून महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, महायुतीचे पडले, आता ही सत्ता कोणाची राहील माहित नाही. मूळ उद्देश आहे की हा जो वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीत विखुरलेला हा जो समाज आहे, याचं कुठे भलं होणार का, याचं भलं झालं का, भलं करण्यासाठी म्हणून जो काही अजेंडा आखायला पाहिजे तो आखण्यामध्ये पक्ष चुकतात का, भले ते पुरोगामी का असे ना. हा मुद्दा बरोबर आहे की एकूण भारतामधली जी वैचारिक राजकारणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती एकतर सेंट्रिस्ट आहे, लेफ्ट आहे, राईट आहे किंवा आंबेडकर आहे. तर सगळे पक्ष हे एका अर्थानं या बाय अँड लार्ज 4 मेटा नॅरेटिव्हला पुढे घेऊन जाताना जाती अंताची चळवळ असेल, वर्गांताची चळवळ असेल, एका अर्थानं जेंडर जस्टिसची चळवळ असेल, तर हा जो काही तुमच्या लक्षात येईल की हा जो काँग्रेसचा UPA 1 मधला कॉमन मिनिमम प्रोग्राम जो होता CMP, तर हा कॉमन मिनिमम प्रोग्राम हे एका अर्थानं या देशामधल्या समाजवादी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, महिला असतील किंवा एका अर्थानं नव उदारमतवादी काळामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी विचार पुढे घेऊन जाणारा जो समाज विचार असेल त्याचा अजेंडा मांडणारं ते पहिलं CMP होतं, कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. तर अशा वेळेस आपण म्हणाला तसं ज्या पक्षाला वैचारिक पार्श्वभूमीचा अभाव आहे असा पक्ष निवडणुकीच्या तंत्रात एखाद्या वेळेस जिंकला तरी त्या पक्षाला तसं काही भविष्य असणार नाही. त्याच्यामुळे हा जो काही कॉर्पोरेट काळ आहे, या कॉर्पोरेट काळामध्ये निवडणूक मॅनेजमेंट आणि त्याच्यातून येणारे यश असा एक बोलबाला केला जातो. अशा वेळेस एकूण जनवादी चळवळ असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक चळवळी असतील, या सामाजिक चळवळी किंवा जनवादी चळवळी यांचा पक्षीय राजकारण किंवा निवडणुकीचा राजकारण याच्यामध्ये जो हस्तक्षेप आहे किंवा वावर जो आहे तो कमी जरी होताना दिसत जरी असेल तरी समाजमन टिकवण्यासाठी वैचारिक राजकारण जिवंत राहणे आवश्यक आहे. आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये वैचारिक राजकारणाचा जर अभाव असेल
तर ते पोषक लोकशाहीसाठी चांगलं आहे असं आपल्याला बरं. म्हणतात. आता पण महाराष्ट्र तुम्ही पाहिला, महाराष्ट्रातला बौद्ध समाज, दलित समाज, त्याचा विकास झाला, ते शिकले, सवरले, त्यांना नोकऱ्या लागल्या, पण आरक्षण त्यांचं थांबवण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न झाला, पण आरक्षणाचा त्यांना फायदा झाला. पण तो व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध दलित समाजाला, नवबौद्धांना किती झाला असावा की अजूनही तो टक्का पाहिजे त्या प्रमाणात वाढला नाही. आणि त्यांचं ग्रामीण भागापासून जर आपण पाहिलं तर अजूनही तो समाज पीडित आहे. त्याच्याकडे ज्या नजरेनं पाहिलं पाहिजे ते पाहिलं जात नाही. तो शिक्षित नाही. ते गरिबी त्यांच्या घरामध्ये आहे. शेती असेल तर अल्पभूधारक शेतकरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मिलिंदजी, अगदी महत्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे. आता त्याचा स्टॅटिस्टिक्स तर आपल्याकडे आपल्याला सगळ्यांना तोच मोठा माहित आहे. प्रॉब्लेम आहे. वर्ग 4 मध्ये SC STच्या सगळ्या जागा पूर्ण केल्या जातात. वर्ग 4 किंवा 3 मध्ये, पण 2 किंवा 1 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वॅकन्सी दिसतील. अगदी आपण जर बघितलं आता तर मागच्या 20 वर्षामध्ये प्रत्येक विभागामध्ये आरक्षण भरल्या जात नाही. आपण जर विद्यापीठांमधल्या जर वॅकन्सीज बघितल्या तर काही हजार त्या वॅकन्सीज दिसतील. किंवा आता ज्या गाव स्तरावरती तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कंडक्टर असेल, लाईनमन असेल, यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल घेतलं जातं. आणि ज्यावेळेस त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल घेतलं जातं त्यावेळेस तिथं आरक्षण राबवलं जात नाही. म्हणजे एकूण आरक्षणाचा होणारा फायदा जो आतापर्यंत झालाय त्याचा टक्क्याचा विचार करता तो अतिशय कमी आहे. आजही 90% शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबकडे जमीन नाहीत किंवा त्यांच्या जीविताच्या म्हणजे त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी कोणतंही साधन नाही. अशा वेळेस आरक्षणानं एका अर्थानं मध्यमवर्ग तयार केला, परंतु मोलमजुरी किंवा श्रम करणारा जो दलित, आदिवासी किंवा मागास जात समूहाचा समाज आहे तो आजही एका अर्थानं बहिष्कृत आयुष्य जगतो. आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर दरडोई उत्पन्न हे $1 पेक्षा कमी आहे. अशी भारतात साधारणतः असं 40-42% पॉप्युलेशन आहे. म्हणजे हे सगळं स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे. तर मुद्दा हा आहे की आरक्षणामुळे जो लाभ झालेला आहे तो फार कमी झालेला आहे. परंतु एकूण जमिनी आता किती दलित आदिवासींकडे जमिनी आहेत किंवा त्यांच्या नावावरती जमिनी किंवा त्या ताब्यात जरी गायरान जमिनीचा मुद्दा जर आपण बघितला, त्यांच्या ताब्यात गायरान जमिनी आहेत पण नावावर नाही आहेत. त्याच्यामुळे आजही ते अतिक्रमणधारक म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातो. म्हणजे एकूण जमीन नाही किंवा कसलेही उत्पादनाची साधनं नाहीत. अशा अवस्थेत, आणि त्याचं स्टॅटिस्टिक्स सगळीकडे अवेलेबल आहे, अशा अवस्थेत इथल्या SC STच्या संरक्षणाच्या हमी हे रिझर्वेशन जरी घेत असलं तरी आरक्षणामधून खूप छोट्या प्रमाणात त्याचा लाभ झालेला आहे. उर्वरित जो सगळा दलित, आदिवासी आणि मागास समुदाय आहे हा मोलमजुरी करणारा समुदाय एका अर्थानं आजही बेसलाईन इश्यूसाठी झगडतोय, आजही मोलमजुरीसाठी झगडतोय. आजही म्हणजे एकेकाळी आपल्याकडे ही जी होती ग्रामीण रोजगार योजना पुढे मनरेगा जी झाली, तर आजही ते काम मिळावं म्हणून तो समाज झगडतोय. त्यामुळे हे जे काही बेसलाईन इश्यूज जे आहेत ते बेसलाईन इश्यूज त्यांच्या दुर्दैवानं किंवा समाजाच्या दुर्दैवानं मागे पडतात. आणि जातीय ओळख एका अर्थाने फक्त जातीय ओळखेचं राजकारण पुढे जात आहे. त्याच्यामुळे हे जातीय ओळखेचं राजकारण पुढे घेऊन जात असताना त्या जात समूहाचे जे बेसलाईन इश्यूज जे आहेत किंवा ते बेसिक प्रश्न आहेत ते मागे पडतात. हे एका अर्थानं काही चांगलं आहे असं आपल्याला बरोबर नाही. आता कसं आहे की आपण पाहिलं की या जात समूहांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याऐवजी त्यांच्या व्होट बँकेचा वापर कसा करता येईल याचा जास्त प्रयत्न झाला. मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा इतर कोणताही पक्ष असो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे या समाजाची मतं प्रत्येक निवडणुकीमध्ये वळलेली आपण पाहिली. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा भाजपनं सुद्धा आपापले वेगवेगळे सेल तयार केले, शिवसेनेनं सुद्धा केले. पण त्या समाजासाठीचा जो काही अजेंडा तयार करायला गेला पाहिजे होता आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जी गरज होती ती मात्र आपल्याला फार काही दिसली नाही. आपण म्हणतात ते बरोबर आहे की कोणताही पक्ष हा जातीय ओळखी प्रेरित करून किंवा त्या जातीय ओळखेला चॅनलाइज करून तो इलेक्ट्रल पॉलिटिक्स मध्ये त्याच्या एक अलायन्सेस घडवतो आणि निवडणुकीच्या राजकारणातले यश अपयश मिळवतात. मला स्वतःला असं वाटतं की हे पोषक लोकशाहीसाठी चांगलं नाही किंवा समाजाच्या एकूण आंतरबाह्य बदलासाठी सुद्धा चांगलं नाही. ज्या समाजामध्ये आपल्याकडे म्हणजे एक विचारवंत म्हणतात की आपल्याकडे हाय डेमोक्रेसी आणि लो सिव्हिलिटी आहे, तर एका अर्थानं सगळ्या प्रोसिजरल गोष्टी होत आहेत. परंतु त्याच वेळेस ज्यावेळेस सिव्हिलायझेशनचा मुद्दा येतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आजही गोरगरिबाची म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार आहेत, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना रोजगारी किती मिळते,
किंवा किती मोठ्या प्रमाणात आज जाती अन्याय अत्याचाराचं प्रमाण आपल्याला दिसेल तसंच टिकून आहे, किंवा बाबासाहेबांना त्यावेळेस ज्या घटना नोंदवल्या होत्या तशाच घटना आजही न्यूजपेपरमध्ये रिपोर्ट होताना आपण पाहताना दिसतोय. त्यामुळे एका अर्थानं हा जो बहिष्कृत म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या बहिष्कृत असणारा जो समाज आहे तो देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाल्यानंतरही एका अर्थानं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक बहिष्कृत समाज जीवन जगतोय. किंवा त्याची जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती व्यक्त होत असताना तो जातीय परिघाच्या बाहेर व्यक्त होत नाही. म्हणजे एकूण इथली जात भांडवली व्यवस्था जी आहे ती एका अर्थानं हा परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचार कालबाह्य ठरवण्यासाठी तयार आहे, असं एकूण त्याचं वातावरण आपल्याला दिसेल. खूप धन्यवाद मिलिंदजी, तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्रासाठी. खूप धन्यवाद.